महाराष्ट्रभर शिवजयंती उत्साहात साजरी होतीये। शिवनेरी किल्ल्यावर सुद्धा शिवजयंतीचा सोहळा पार पडला, पण शिवजयंतीच्या निमित्तानं राहुल गांधींनी केलेल्या ट्विटवरून राजकीय टीका टिप्पणी झाली। तर त्यानंतर काँग्रेसनं सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदीही ट्विट करताना चुकल्याचं सांगितलं। पाहूयात। छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात महाराष्ट्रामध्ये साजरी झाली। जन्मभूमी किल्ले शिवनेरी पासून ते महाराष्ट्रातल्या शहरांमध्ये हा उत्साह पाहायला मिळाला। पण राहुल गांधींच्या एका ट्विटमुळे राजकीय वातावरण तापलं। कारण महाराजांच्या जयंती निमित्तानं ट्विट करताना राहुल गांधींनी श्रद्धांजली हा शब्द वापरला। त्यांचं ट्विट होतं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं मी विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो। आपल्या साहसानं आणि शौर्यानं त्यांनी निर्भयतेनं आणि संपूर्ण समर्पणानं आवाज उठवण्याची प्रेरणा दिली। त्यांचं जीवन आपल्या सर्वांसाठी कायम प्रेरणा स्रोत राहील। छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान तर आहेच, परंतु तमाम महाराष्ट्रातल्या देशातल्या शिवभक्तांचा अपमान आहे। कारण हे बघा, जाणीवपूर्वक ही सगळी वक्तव्य होत असतात। हा महाराष्ट्राचा, मराठी माणसाचा अपमान करण्याचा जाणीवपूर्वक हेतू, सावरकरांचा वारंवार अपमान करणारे आता छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत यांची मजल गेली। हे चुकून झालेलं नाही, हे स्लिप ऑफ टंक नाही, आणि म्हणून त्यांची हे निंदाजनक वक्तव्य आहे आणि म्हणून त्यांनी माफी मागितली। औरंग्याच्या पिल्लावळा करून अजून दुसरी काय अपेक्षा नाही। हे हिरवे साप आहेत। त्या राजाचं कौतुक आणि मानणारा जगभरामध्ये एक मोठा वर्ग आहे। त्या राजाच्या जयंतीच्या निमित्ताने तुम्ही श्रद्धांजलीचा उल्लेख करता। राहुल गांधींनी देशाची, जनतेची, शिवप्रेमीची माफी मागितली पाहिजे। त्यांनी इथे शिवरायांच्या पुतळ्यासमोर येऊन नतमस्तक झालं पाहिजे, आणि त्यांनी नाही केलं तर मग महाराष्ट्रामध्ये शिवप्रेमी त्याला किती वेळ इथे येऊन देतील, त्यांना त्या बाबतीमध्ये पुढचा काळ ठरवेल। राहुल गांधींनी शिवाजी महाराजांना अभिवादन करत असताना, नमन करत असताना, मानाचा मुजरा करत असताना काय म्हटलं, तो माय हंबल ट्रिब्यूट। आणि हंबल ट्रिब्यूट म्हणजे मी महाराजांना नमन करण्याचा राहुल गांधींचा भाव आहे। धचा मा करून घाणेरडं राजकारण केल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलंय। तर काँग्रेसनंही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ट्विटवरून आता मोदींनी सुद्धा माफी मागावी असं काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढेंनी म्हटलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ट्विट होतं, आय पे होमेज टू छत्रपती शिवाजी महाराज ऑन हिज जयंती। यामध्ये होमेज या शब्दाला अंडरलाईन केलंय। होमेज या शब्दाचा मराठीमध्ये अर्थ सुद्धा श्रद्धांजली असाच होतो। त्यामुळे अतुल लोंढेंनी ट्विटमध्ये असं म्हटलं, सन्माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे एक्स पोस्टवर तमाम भाजपवाल्यांनी मोदींना माफी मागायला लावावी। ही दुपट्टी भूमिका भारतीय जनता पक्षाची, हे दोघलेपणा आहे। या देशाच्या पंतप्रधानांच्या अधिकृत साईडवरून, पीएमओच्या साईडवरून पंतप्रधानांनी श्रद्धांजलीच वाहिली आहे जयंतीनिमित्त। हे जरा डोळे उघडून पहा म्हणा, उघडा डोळे बघा नीट। राहुल गांधींच्या बदनामीसाठी आपलं झाकून आणि दुसऱ्याचं बघा वाकून ही जी भूमिका आहे हे यातून दिसते आहे। दरम्यान किल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये शिवजयंतीचा सोहळा पार पडला। बाळाचं नाव ठेवलंय शिवाजी शिवाजी शिवाजी। छत्रपती
छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले आमच्यासाठी मंदिरापेक्षा सुद्धा मोठे आहेत. किल्ल्यावर कोणतंही अतिक्रमण राहणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं. छत्रपती शिवरायांचे किल्ले हे आमच्याकरता कुठल्याही मंदिरापेक्षा मोठे आहेत आणि म्हणून या किल्ल्यांचं संवर्धन झालं पाहिजे. या दृष्टीनं सातत्याने आपण काम करतोय. त्यातल्या अडचणी आपण दूर करतोय. स्वराज्याची राजधानी रायगड या ठिकाणी अनेक कामं आपण सुरू केलेली आहेत. शिवनेरीचं रूप आपण पाहतोय. याच्यामधल्या अडचणी आपण दूर करतोय. मला सांगताना आनंद वाटतो आता आपण एक टास्क फोर्स तयार केलाय आणि शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावरची सगळी अतिक्रमणं काढून टाकण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. काही झालं तरी अतिक्रमण त्या ठिकाणी राहणार नाही. इकडे पुण्यामधल्या आंबेगावमध्ये शिवछत्रपती प्रतिष्ठान आणि दिवंगत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेमधून साकारलेल्या शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण फडणवीसांच्या हस्ते करण्यात आलं. शिवसृष्टीच्या माध्यमातून 1000 वर्षांचा इतिहास 36 मिनिटांमध्ये मांडण्यात आलाय आणि त्याचं कौतुक मुख्यमंत्र्यांनी केलं. भारताचा इतिहास आणि त्या इतिहासामध्ये खऱ्या अर्थानं स्वराज्याचं छत्रपतींचं योगदान हे ज्या प्रकारे या ठिकाणी मांडण्यात आलेलं आहे हे अक्षरशः अवर्णनीय अशा प्रकारचं आहे. 1000 वर्षाचा इतिहास 36 मिनिटांमध्ये आणि त्यात महाराजांच्या जीवनातले महत्वाचे प्रसंग अगदी छत्रपती शहाजी राजांपासनं आई साहेबांपासनं आई जिजाऊमासाहेबांपासनं जे प्रसंग मांडलेले आहेत अत्यंत प्रेरणादायी अशा प्रकारचे हे सगळे प्रसंग आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास टाइम मशीन थिएटरच्या माध्यमातून अनुभवता येणार आहे. हेच शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्याचं आकर्षण आहे. शिवनेरीहून अक्षय मंकणी आणि योगेश बोरसेसह सुनील थिगडे, TV9 मराठी, आंबेगाव, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.